मंडळी, सुस्वागतम. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आठवड्याचे 7 दिवस आपण कामावरती काम करतो. त्या 7 दिवसामध्ये एक दिवस आपल्याला सुट्टी असते. तसेच आज मला सुट्टी आहे. त्या सुट्टीतून वेळ काढून मी आणि माझे मित्र थोडे बाहेर फिरायला जात आहोत. एक छोटीशी रोड ट्रिप आणि त्यातूनच एक रिसॉर्टचा असा आमचा प्लॅन झाला. म्हटलं की खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलो नाही, तर जाऊया, थोडी मजा मस्ती करूया. तर आता आम्ही तिकडेच जात आहोत. घरातून निघालो आहोत. घरातून निघून पुढे आलो आहोत. एक सुंदर असं दृश्य आम्हाला दिसलं. पूल, त्याच्या खाली कुठला पूल आहे रे? वैतरणा नदीच्या वरती असलेला हा पूल. एक मस्तपैकी सिनेमॅटिक असा नजारा आहे यावरती. आम्ही थांबलो, इथे फोटोसुद्धा काढले आहेत आणि आता आम्ही जात आहोत. तर या आमच्या गाड्या, बाईक्स. ही माझी एंटॉक आणि हे आमचे मित्र दिलीप शिंदे. कुठे आहेत? प्रो रायडर आणि प्रो रायडर 2, जे तुम्ही बघितलं त्यांना, जे मुंबईतून खास आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईवरून गावी आले होते. तर हे गाडी आली. तर नेहमी हे रायडिंग करणारे, त्यांच्यासाठी ही राईड काहीच नाही आहे. तर चाललो आहोत. खूप छान असा नजारा पुलावरून दिसतोय. थोडेफार थांबलो आणि व्हिडिओ काढले आहेत. Right again. In 400 meters, your destination will be on the right. इथेच आहे पुढे.
Your destination is on the right. सागर कुठे आहे? इथेच टाक कुठेतरी बाईक. तर फायनली आम्ही पोचलो. हो, तर आमचे मित्र हे बघा खास ट्रेनने आलेले, ऐन मोमेंटला ह्याच्यात आलेले. काय होतं सागर, कसा आला प्रवास? एक नंबर. एक नंबर ना, मस्त. आम्ही पण जरा वर खाली करत आलो. तर आमची रूम. वाव. तर मंडळी, अशोका फार्म हाऊस, एक सुंदर असं फार्म हाऊस, छान आहे. आम्ही तिकडे पोचलो आहे आणि आता आम्ही जात आहोत पूल साईडला तर असं एन्जॉयमेंट करायला. तिकडे चाललो आहोत. सुंदर अशी ग्रीनरी आहे, छान छान असं एकदम. हो, हा पूल, रेन डान्स. चला तर मग सुरुवात करा भाई लोग. कोण जात आहे पहिला? हाईट कोण चेक करत आहे पहिला? दिलीपला टाका तिच्या आईला. ऑन लेट्स गो. दिलीप बोलला ना, दिलीप बोलला नाही. बाई किती हाईट आहे माहित नाही, त्यामुळे आधी कोणतरी एकाने जाऊन बघा. नाहीतर त्याच्या आईला नाहीतर डुबाल बिबाल. अरे ह्याच्यावर ठेव ना, कोण नेणार आहे बाई? दिलीप शिंदे पहिली उडी मारतायत आणि मारलेला आहे. अबे खोलला आहे ना, नाही तर बुडायचा आहे ना. हा दिलीप शिंदे प्लीज तुमची रिॲक्शन सांगा. दिलीप हो हो, स्विमर बघा आमचा. आहे तिकडा आहे रे. ओके. एवढं जाशील का त्याच्यात? ट्यूब घेऊन जातील बनवतो. नाही रे, छाती एवढाच आहे. तो इथं कमरेला पण नव्हता लागत. चला 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 आता बघूया आपले जयेश निमरे काय उड्या मारतायत ते, किती डीप मारताय. पाणी थंड आहे की नाही ते चेक करतायत. बघूया. हा पटलेला फक्त. अरे हायकी केला मेला बघा रे. अरे आला आला आला. आपटला मेला बिला की काय? हाय हाय जिवंत आहे. पाय आले व्हिडिओ मध्ये काय तुझं? हा चलो.
या आमचे डीजे मॅन दिलीप शिंदे आणि सागर नितोरे. कधीची अजून काय लावतायत काय माहिती नाही. डीजे लागले 15 मिनिटांनी एक गाणं लागलं, तो पण 2 सेकंदचा. हे काय नकली डीजे आहेत ना. नकली डीजे मॅन. हे बुरला दोन विकेट उडालेत अशा प्रकारे. बघूया. सकाळी न आंघोळ करता आल्याचे त्यामुळे कपडे धुता इथं. काय रे तर मंडळी पोळाची आंघोळ करून झालेली आहे. अशीच पोरं निघाली होती सकाळी, गेली लगेच. काय ती आंघोळ करून नव्हती निघाली. साबण पाहिजे होता ना. आहे ना रूम मध्ये. चल घेऊन चला. बोलून टाकायचं. तर मंडळी या जेवायला. छान असं जेवण. सुक्क चिकन आहे काय? तर सुक्क चिकन, डाळ. तर नमस्कार मंडळी या जेवायला. खूप छान असं जेवण. चिकन ग्रेव्ही, सुक्क चिकन, सलाड, राईस, चपाती, डाळ. तर माझ्या मित्रांना विचारतो कसं आहे जेवण मंडळी? एक नंबर ना. तर आम्ही आता जेवण घेतो. मस्त असं तोंडाला पाणी आलं आहे. तर या तुम्ही पण जेवायला. कुठला बीच आहे रे? केळवा बीचला आलो आहे आम्ही. अबे आलोय ते बघ. नमस्कार मंडळी. तर आमची वन डे ट्रिप झालेली आहे. मजा आली. अशोका फार्म रिसॉर्ट या ठिकाणी आम्ही आज स्टे केला. थोडी मजा मस्ती केली. खूप छान अनुभव होता. नक्की या रिसॉर्टला भेट द्या. आणि आता आम्ही घरी जाण्यास निघालो आहोत. सगळी काय तयारी झालेली आहे. रायडर पण प्रो रायडर आमचे निघालेले आहेत आणि आम्ही पण आता निघतो आहोत. तर चला तर मग. माहिती पडलं आमच्यातले इथे तर तू चाललायस 900 रुपये पर डे मध्ये. चला तर मग निघूया. भाई सावकाश घ्या. गणपती बाप्पा. चला बाय बाय. गेले प्रो रायडर पुढे गेले. एकदम गावची फिलिंग वाटते. गावी कसे रस्ते असतात तसे.
मित्रांनो, मूड ऑफ असेल तर असंच मित्रांसोबत किंवा आपल्या जवळच्या लोकांसोबत बाहेर फिरून यावं. जाताना सोबत घेऊन गेलेली नेगेटिव्हिटी येताना पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून जाते. म्हणून आयुष्यात मित्र हे असलेच पाहिजे.